वदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. माझ्या मते त्यांच्यात कसलं तरी डील झाला असणार, पण नक्की काय हे मला शोधून काढावंच लागणार. त्या वरुण सुभेदार सोबत कसलं डील करतेस तू? मी सुद्धा शेवटपर्यंत अशीच आशा करणार की एक ना एक दिवस तुझ्या मनात माझ्याबद्दल पुन्हा एकदा प्रेम निर्माण होईल. माझ्यात तुम्हाला असं काय दिसलं की तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार झालात? आता कॉपी तर मिळाली आहे, पण पुढे काय करायचं? ही कॉपी घेऊन एखाद्या चांगल्या वकिलाला भेटायचं. माझ्याकडे धनाजीराव मानेंचं विल आहे. प्रियांका, आपलं जेवण होऊन जवळजवळ तास दीड तास झाला, तरी तू अजूनही मला त्या विलमध्ये काय आहे ते सांगत नाहीयेस. अच्छा, म्हणजे तू तेवढ्यासाठी थांबलायस? मला वाटलं की तू माझ्यासाठी थांबलायस म्हणून. तुझ्याकडे ती विल खरंच आहे का? तू मला तुझा माझ्यावर ना विश्वासच नाहीये. हे सध्या शार्दूल माझ्या मुठीत आहे आणि त्याच्या घरातल्या सगळ्या चांगल्या वाईट बातम्या तो सगळ्या मला येऊन सांगतो. मग तो साधा विल मला आणून देणार ना? मग सांग ना काय लिहिलंय त्यात. सांगते. एवढी घाई काय आहे तुला? प्रियांका प्लीज, उगाच टाइमपास करू नको. सांग त्यात काय लिहिलंय. तुझ्यासाठी एक गुड न्यूज लिहिली आहे त्याच्यात. म्हणजे? तू धनाजीरावांकडून कर्ज घेतलं होतंस. राजाराम पांढरेने त्याच्यावर व्याज लावलं होतं. मग जर तू ते पैसे वेळेत परत केलेस तर तुझं ते व्याज माफ केलं जाईल असं लिहिलंय त्या मृत्यूपत्रात. काय काय सांगतेस काय तू? आहे ना गुड न्यूज तुझ्यासाठी. फॅन्टॅस्टिक प्रियांका, आय लव्ह यू फॉर दिस. प्रियांका, हे असं जर झालं ना तर मला व्याजच द्यायला लागणार नाही. माझे किती पैसे वाचतील तुला कल्पना नाहीये प्रियांका. आणखी काय लिहिलंय त्यात? बाकी काही विशेष नाही, पण सगळी इस्टेट त्या शार्दूलच्या नावावर न करता नेहाच्या नावावर केली. काय? हो. आणि मग शार्दूलच्या नावावर? एक दमडीही नाहीये. मग तू का त्याच्या मागे लागलीस एवढी? हा, तो काय देणार तुला? कफलला काय तो आता? ते बघेन मी काय करायचं ते. आणि तसंही आम्ही दोघं त्याला सगळं सांगण्यात काहीच अर्थ नाही प्रियांका. हा माणूस कधीही बदलू शकतो, त्याचा काही भरोसा नाही. प्रियांका, हां, निघतो मी. थँक्स या गुड न्यूज बद्दल आणि डिनर बद्दल. गुड नाईट. मी तुम्हाला कशी वाटते? आणखीन काय दिसलं माझ्यात? मानसीच्या एकंदरीत वागण्यावरून तरी ती फार ॲग्रेसिव्ह आणि मॉडर्न विचारांची आहे हे सिद्ध होतं. अशा स्वभावाची मुलगी आमच्या घराशी ॲडजस्ट करू शकेल की नाही हे काही कळत नाही. वहिनीचं ठीक आहे, ती समजूतदार आहे, तिला कसलाच प्रॉब्लेम येणार नाही. पण दादाचं काय? त्याला तिचं वागणं कितपत पटेल याबाबत अजूनही शंकाच वाटते मला. माझं आयुष्य सुरळीत व्हावं म्हणून या लग्नाचा घाट घातलाय,
पण या लग्नामुळे आमच्याच घराचं वातावरण बिघडलं तर काहीच सुचत नाहीये. हर्षवर्धन सारखे इकडे येऊन मला त्यांच्या जाळ्यात ओढू पाहतायत. काहीही झालं तरी मी त्यांच्या जाळ्यात यावेळी फसणार नाही. पण किती दिवस तू त्यांना असंच दूर लोटणार आहेस? किती दिवस तू त्यांना प्रतिकार करू शकणार आहेस? कितीही झालं तरी त्यांच्याबद्दल तुझ्या मनात अजूनही आपुलकी आहेच. त्यांच्याविषयी तुझ्या मनात प्रेमही आहे. तरीही त्यांचा राग करतेस, तिरस्कार करतेस. असं म्हणतात ना की प्रचंड तिरस्कारापोटीच प्रेम जन्माला येतं. ते काही खोटं नाही. माझंही तसंच झालंय. माझं मन सारखं हर्षवर्धनकडे धाव घेऊ पाहतं आणि बुद्धीला मात्र ते पटत नाही. माझ्या बुद्धीचं आणि मनाचं जे काही द्वंद्व चाललंय ना ते कधी संपणार कोणास ठाऊक. येस सॉरी, मी पिऊन आलोय. आम्ही पिऊन आलोय. काही दुःख बिख काही नाही झालं मला. प्रॉब्लेम पण काही नाहीये. दरवेळेला दुःखात का प्यायची? आनंद झाल्यावर पण प्यायला पाहिजे माणसानी. आपला प्रोजेक्ट एवढं रॉकिंग आहे, सगळीकडे चर्चा आहे आपल्या प्रोजेक्टची. शिवाय मला आज एक अशी बातमी कळली की जरा दिल खुश झाला, म्हणून सेलिब्रेशन म्हणून पेलो. कुठली बातमी? सिक्रेट आहे, सिक्रेट. सिक्रेट हे सांगतोय, कान कर. मी नाही सांगणार. सिक्रेट आहे, सिक्रेट. सिक्रेट सांगायचं नसतं. सिक्रेट मनात ठेवायचं, सांगायचं नाही. सिक्रेट ते तुम्ही नका सांगू मला. पण आता झोपायला चला, सगळे झोपलेत. झोपूया. हळू. सिक्रेट आणि सांगू नको. मी तर तुला सांगणार नाही, तू पण मला सांगू नको. सिक्रेट आहे आनंदाची बातमीचं. 20,000? हो, मला 20,000 हवेत. अगं पण एवढे 20,000 कशासाठी हवेत तुला? माझ्या कपड्याची खरेदी करण्यासाठी. आता कपड्याचं दुकान उघडणार आहेस का? काय हो बाबा, इतका चिपकूपणा करता. आता मोठ्या घरची सून होणार आहे मी. देईन तुमचे पैसे परत. मानसी, मला द्या 20,000. मानसी काय चाललंय तुझं? सांभाळ जरा स्वतःला. आता काय झालं? आदित्यरावांना भेटायला का गेली होतीस तू? का म्हणजे त्यांनीच मला बोलवलं होतं म्हणून गेले होते भेटायला. पण आता होणाऱ्या नवऱ्याला भेटायलाही बंदी घालणार आहात का तुम्ही? मानसी, त्यांच्याकडच्या लोकांना काय वाटलं असेल? काहीही वाटणार नाही. तुम्ही ना उगाच राईचं पर्वत करत असता. आजकाल हे असंच असतं. लग्नाच्या आधी नवरा बायको एकमेकांना भेटतात, एकमेकांची ओळख करून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी. पण म्हणजे बाबा, मी जे काही करतेय ना ते मर्यादेत राहून करतेय. मला सगळं कळतं आता. मला 20,000 द्या. हो देतो तुला. अगं काय बोलू मी? दे तिला 20,000 दे. मानसी, काय हे वागणं तुझं? अगं तुझ्या असल्या वागण्याने बाबांना किती त्रास होतोय तुला कल्पना आहे का याची? आधीच तुझ्या लग्नाचं किती टेन्शन घेतलंय त्याने. आई, यात टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. सगळं सुरळीत पार पडेल. आदित्यचं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणूनच मी त्याला भेटायला गेले होते. तू काळजी करू नको, माझं लग्न सुरळीत पार पडेल. मला 20,000 रुपये दे. देते बाई, देते. जा, देते.
आधी चहा घेतोस ना? वहिनी दादा उठला नाही का अजून? नाही अजून उठले. का रे? नाही तुझ्याशी थोडं एकट्यानं बोलायचं होतं. काय रे, काय झालं? वहिनी आता जे मी काय तुला सांगणार आहे ते ऐकल्यानंतर मला माहित नाही तुला काय वाटेल ते. काय काय झालं आधी? वहिनी काल मी आणि मानसी फिरायला गेलो होतो. अच्छा, इथपर्यंत पोहोचलंय प्रकरण? नाही वहिनी म्हणजे ॲक्च्युली मी नाहीच म्हणत होतो तिला, पण तिने फोन करून इतका वैताग दिला, मग मी गेलो भेटायला तिला. आय एम सॉरी वहिनी. आधी सॉरी काय म्हणतोयस? अरे लग्न होणारी नवरा बायकोने एकमेकांना भेटायलाच पाहिजे. मग एकत्र भेटून काय काय केलं? नाही म्हणजे बोललाच असाल. काय बोललात? अगं काय नाही, असंच आपलं. अच्छा अच्छा, मला सांगायचं नाही का? ठीक आहे ठीक आहे. नाही वहिनी अगं तसं नाही, म्हणजे तुला काय आवडतं मला काय आवडतं एवढंच बोललो, बाकी काही नाही. छान, असंच अधूनमधून भेटत जा एकमेकांना. तिला घरी पण घेऊन ये. कशाला वहिनी? अरे दागिने करायचेत ना लग्नासाठी, सोनार पण येणार आहे. तिच्या आवडीनिवडीने होऊन जाऊ देत ना. हं वहिनी तू बोलव ना तिला. का रे? वहिनी प्लीज बोलव, तूच बोलव ना. बरं ठीक आहे. दादा का नाही उठला अजून? काय झालं? ते काल पिऊन आले होते. खरंच कळत नाही. वहिनी थकला असेल म्हणून पहिली असेल थोडीशी. हे बघ दादा दारू पितो पण इतरांसारखं तमाशे करत बसत नाही ना, सरळ घरी येऊन झोपतोच ना. पण का प्यायची दारू? मला नाही आवडत. मी आज त्यांना सांगणार आहे मला त्यांनी दारू पिलेला आवडत नाही म्हणून. बरं बाई, अगदी खडसावून सांग त्याला, मग तर झालं. चहा आणते. ओके. प्रधान साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे धनाजीराव मानेंच्या बिलची ही झेरॉक्स कॉपी. आता आपण केस फाईल करू शकतो ना? मला आधी हे बिल नीट वाचावं लागेल. अहो मग वाचा ना, मी थांबायला तयार आहे. नीट वाचावं लागेल म्हणजे मला स्टडी करावं लागेल त्याचं. हे बिल राजाराम पांढरेंनी बनवलं, त्यामुळे कायद्याचे सर्व डावपेच लक्षात ठेवूनच बनवलं असेल. त्यामुळे या बिलला चॅलेंज करण्यासाठी नीट स्टडी करणं आवश्यक आहे. मग किती वेळ लागेल तुम्हाला स्टडी करायला? म्हणजे मला घाई करून चालणार नाही. कोर्टाचं काम आहे, त्यामुळे त्याला जेवढा वेळ लागेल तेवढा द्यायलाच हवा. अहो पण आम्हाला लवकरात लवकर केस फाईल करायची आहे. हे बघा, तुम्ही मला केस दिली तर मी ती माझ्या पद्धतीने आणि माझ्या सवडीनुसारच करेन. आणि या बिलशी आणि धनाजी मानेंशी तुमचा काही संबंध नाही. त्यामुळे तुम्ही याला चॅलेंज करू शकत नाही. त्यासाठी धनाजीरावांच्या मुलाला म्हणजे शार्दूल मानेंना तुम्हाला इथे घेऊन यावं लागेल. मी त्यांना भेटतो, मग आपण चॅलेंज करू शकतो की नाही हे बघू आपण. अहो पण हे बघा, तुम्ही कितीही घाई करायची म्हटलीत तरी माझ्याकडून ती होणार नाही. मला नीट स्टडी करावाच लागेल. तुम्हाला मी सगळं सांगितलेलं आहे आणि हे पण सांगितलेलं आहे की घाई जमणार नाही. तुम्हाला पटत असेल तर ठीक आहे, नाही तर केस मी घेत नाही. नाही मी बघते काय करायचं ते. मी बोलते शार्दूलशी आणि मी त्याला ते घेऊन येते. पण आपण ही केस जिंकू ना? ही फक्त सुरुवात आहे. आधी मी या बिलचा नीट स्टडी करतो, मग आपण ठरवू कुठल्या पद्धतीने ही केस कोर्टात फाईल करायची ते. पुन्हा एकदा सांगतो, घाई करू नका, मला जमणार नाही. ठीक आहे, मग येऊ मी? या. पुढच्या वेळेला येताना शार्दूल मानेंना घेऊन या. हो नक्की.
अरे उठलात तुम्ही? किती वाजले? 9 वाजून गेले. उठवलं का नाहीस तुम्हाला? सकाळपासून कितीतरी वेळा उठवलं पण तुम्ही उठतच नव्हतात. केवढी दारू प्यायला होतात तुम्ही काल? हा ते मी आनंद झाला की फक्त दारूच प्यायची असते का? इतर पण काही गोष्टी करता येतात आनंद झाल्यावर. बरं बाबा सॉरी. ठीक आहे. सॉरी म्हटलं की झालं. तुम्ही पुन्हा एकदा तसं वागायला मोकळे. खरं सांगू का, तुम्ही काल दारू प्यायलात ते मला नाही आवडलं. ठीक आहे सॉरी. आता काय पहिल्यांदा पिऊन आलो का? इतके दिवस पितोय. आता एकदम अचानक तू अशी बायकोगिरी काय करायला लागलीस? कारण आता तुमच्यावर खूप जबाबदारी आहेत. तुम्हाला प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे. तुम्ही पुन्हा एकदा बाबा होणार आहात. अशा वेळेला तरी तुम्ही कंट्रोल करायला हवा ना. बरोबर आहे. करेन मी कंट्रोल. ठीक आहे. सॉरी. आधी कुठे? तो कधीच ऑफिसला गेलाय. हो चला मी पण तयार होतो. एक विचारू? काय? तुम्हाला काल इतका कसला आनंद झाला होता? याच्यासाठी सेलिब्रेशन करून आलात तुम्ही? एक गोष्ट कळली मला. कसली गोष्ट? जी तू माझ्यापासून आजपर्यंत लपवून ठेवली होतीस ती. मी काय लपवून ठेवलं तुमच्यापासून? असवरी हा तुझा नवरा आहे ना, हर्षवर्धन भोसले. फार पोचलेली चीज आहे. तू कितीही मनात आणलंस ना तरी माझ्यापासून काही लपवू शकत नाहीस. पण तुम्ही काय बोलताय? मी काय लपवलं तुमच्यापासून? तानाजी काकांच्या बिलमध्ये काय लिहिलंय ते? काय? मी जर काम वेळेत पूर्ण केलं तर ते माझं व्याज माफ करणार आहेत असंच लिहिलंय ना? हे तुम्हाला कसं कळलं? हे कुणी सांगितलं तुम्हाला? तूच सांगितलंस. मी 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 कधी सांगितलं? मी नाही सांगितलं तुम्हाला. मी कधी बोलले? तू सांगितलं नाहीस पण माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे असवरी की मी जेव्हा तुझ्या डोळ्यात बघतो ना, जेव्हा तुझे डोळे वाचतो तेव्हा तुझ्या मनात काय चाललंय हे सहज कळतं मला. मी बोलतोय ते खरं आहे ना? मी म्हणजे डोंट वरी. मी हे कुणालाही सांगणार नाही आणि तू सुद्धा हे कुणाला सांगू नकोस की मला हे कळलंय. असवरी विश्वास ठेव माझ्यावर. मी त्यांचे सगळे पैसे वेळेवर परत करीन आणि तुझ्या बाबांचे सुद्धा पैसे अगदी वेळेत परत करीन. आपलं प्रोजेक्ट आता लवकरात लवकर पूर्ण होईल त्यामुळे कसलंच टेन्शन नाही. सगळं काही सुरळीत पार पडेल खात्री आहे मला. चल मी फ्रेश होतो, चहा टाकतो पर्यंत. आणि हा, इथून पुढे माझ्यापासून काही लपवत जाऊ नकोस कारण तू किती लपवण्याचा प्रयत्न केलास तर तुझे डोळे मला सगळं काही सांगतात.